हे सुपुत्र आहेत आपल्या सावंतवाडी तालुक्याचे. अजून एक वैशिष्ट्य, गतवर्षी आपण जो नाट्यप्रयोग पाहिला देवावतारी बाळू मामा आणि संतश्रेष्ठ बाळू मामा यांच्या जीवन चरित्रावर आधारित हे नवकोरो नाटक नितीन आसियेकर यांनी स्वतः लिहिलं, रंगमंचावर आणलं आणि या नाट्यप्रयोगाचे आतापर्यंत 175 पेक्षा जास्त यशस्वी प्रयोग संपन्न झाले. अजून एक वैशिष्ट्य, आदमापूर ही बाळू मामांची समाधी स्थान आणि आदमापुरामध्ये आतापर्यंत कुठची दशावतार कंपनी गेली नव्हती. पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दशावतार कंपनी थेट आदमापुरात पोहोचली आणि बाळू मामा हा नाट्यप्रयोग त्यांनी सादर केला. यासाठी सुद्धा नितीन आसियेकर यांच्यासाठी नक्की टाळ्या वाजतील. आज जो नाट्यप्रयोग आपण बघतोय अगदी नवा कोरा नाट्यप्रयोग आहे संत कबीर आणि या नाट्यप्रयोगाची चर्चा सुद्धा सध्या या सगळ्या दशावतार वर्तुळात होत आहे. अगदी लवकरच संत कबीर हा नाट्यप्रयोग अर्धशतकी मदल म्हणजे 50वा प्रयोग सादर करेल. त्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवाव्या. मित्रांनो, याही पलीकडे जाऊन एक त्यांची एक खास ओळख आहे. जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाला आशा असते अजून आपल्याला काही मिळवायचंय, अजून आपल्याला काहीतरी करायचंय. 4 वर्षापूर्वीची गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संयुक्त दशावताराचं वलय एका नावाभोवती घिरट्या घालत होतं, रुंदी घालत होतं आणि अचानक नितीन आसियेकर यांनी आपला निर्णय जाहीर केला, मी संयुक्त नाटकातून बाहेर पडतोय. खरं तर त्यांच्या चाहत्यांना हा धक्का होता. नितीन आसियेकर संयुक्त नाटकातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय होणार, पण नितीन आसियेकर आपल्या शब्दापासून काडी मात्र ढळले नाहीत. एकेका नाटकात काम करण्यासाठी 10,000 रुपयापर्यंत त्यांच्यासाठी ऑफर आली, मात्र ती त्यांनी बाजूला ठेवली आणि आपल्या कंपनीसाठी, आपल्या तत्वासाठी, आपल्या शब्दासाठी संयुक्त नाटकातून बाहेर पडले. आणि ज्या वेळी ते संयुक्त नाटकामधून बाहेर पडले तेव्हा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त नाटकात यशाच्या शिखरावर होते. खरं तर हा आपल्यासाठी आदर्श आहे. कुठे थांबावं आणि कधी थांबावं हे ज्याला कळलं तो माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. अशा या यशस्वी माणसाचा सन्मान होतोय. जय हनुमान मित्रमंडळ, अशोक माळकर मित्रमंडळाच्या सदस्यांना, त्याचप्रमाणे महादेव नाईक आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर सन्मान करावा. श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडीचे मालक, सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसियेकर. अभिनय चातुर्य, वाक् चातुर्य, प्रसंगावधानता आणि संभाषण चातुर्याच्या जोरावर दशावतार रंगमंच ज्यांनी गाजवले ते नितीन आसियेकर यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो नितीनजी आसियेकर या सन्मानाला उत्तर देताना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. श्री गणेशाचरणी नतमस्तक होतो. व्यासपीठावरील सर्व आमचे मित्र, आदरणीय सर्व तुम्ही रसिक प्रेक्षक, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे एक लहानसा कलाकार या 3 वर्षात मालकापर्यंत मजल मारू शकला. आमचं कर्तृत्व गेली 11 वर्षातील अगदी थोडक्या शब्दात पण ठळकपणे आमचे मित्र, उत्कृष्ट मालवणी समालोचक म्हणून ज्यांची ख्यातिकीर्ती संपूर्ण गोवा महाराष्ट्रात आहे असे बादलजी चौधरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आमचा 10-11 वर्षाचा प्रवास अगदी 2-3 मिनिटात त्यांनी सहज आणि सुलभतेने तुमच्यासमोर मांडला. हे तुम्हा सर्व रसिकांचे प्रेम, आशीर्वाद, गणपतीची कृपा आणि म्हणूनच या रंगदेवतेची केलेली सेवा याची पोचपावती म्हणून एक लहानसा कलाकार मालक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. आज गावोगावी तुम्ही दिलेलं प्रेम, आशीर्वाद यामुळं या कलाक्षेत्रामध्ये आम्ही नावलौकिक करू शकलो. आज या महादेव नाईक परिवारातर्फे त्यांच्या भाच्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी नाट्यप्रयोग सादर केला. तो रसिकांच्या मनाला भावल्यामुळे यावर्षी नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल आमचे मित्र महादेव नाईक, त्यांचे परिवार आणि सर्व ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार मानतो. मायेची शाल पांघरून माझ्या मंडळातील सर्व कलाकारावर असणारं तुमचं प्रेम तुम्ही दाखवलं, ते तुमचे प्रेम, आशीर्वाद असेच माझ्या सर्व कलाकारावर राहू दे अशी गणपतीची मी प्रार्थना करतो. आणि या रंगदेवतेची आणि माझ्या रसिक मायपांची सेवा अशीच उत्तरोत्तर मी करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमची मनं जिंकण्याचा प्रयत्न करेन असा शब्द देतो आणि केलेला आदर सत्कार याचा स्वीकार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दशावतार. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी भव्य